माढा येथे सर्वाधिक ऊस पिकवणाऱ्या शेतकऱ्यांचा खासदार राजू शेट्टी यांच्या हस्ते सत्कार झाला। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा कडक शिस्तीचा काही लोकांना त्रास होतोय। संघटनेतील दोन नेत्यांमध्ये मोठे मतभेद असतानाही खासदार राजू शेट्टी यांना अजूनही वाटते सदाभाऊ संघटना सोडणार नाहीत, संघटनेमधून कोणीही बाहेर पडणार नाही असं म्हणत खासदार राजू शेट्टी म्हणतात, ज्यांना चळवळीने मोठं केलं ते संघटनेशी प्रतारणा करणार नाहीत। रघुनाथदादा पाटील यांनी टीकेबद्दल बोलताना किरकोळ माणसाच्या टीकेबद्दल बोलत नाही म्हणत रघुनाथ पाटील यांच्या टीकेला बेदखल केले। तसेच पुढे ते म्हणाले, सर्व जगाला अन्नधान्य पुरवणारा शेतकरी उपाशीच राहतो असं म्हणत आपली हतबलता बोलून दाखवायलाही खासदार राजू शेट्टी विसरले नाहीत। स्वाभिमानी पोटबीट काय होणार नाही, ते माध्यमांना असं वाटतंय आणि स्वाभिमानी ही शिस्तबद्धपणे चालणारी संघटना आहे आणि कडक शिस्तीमुळे काही लोकांना इकडे तिकडे थोडंसं चुकीचं वाटत असेल तर त्यांचा प्रश्न आहे, परंतु ती घटनेप्रमाणे आणि जे काय नियम आहेत त्या नियमाप्रमाणे स्वाभिमानी चालेल। सगळ्या जगाला अन्नधान्य पुरवणारा शेतकरी उत्पादन तोच करत असतो, पण त्याच्यावर मालकी कुठं सांगता येते त्याला? खायला घालणारा कोण? शेतकरी। तो स्वतःच उपाशी राहतो, ही परंपराच आहे। रघुनाथ दादांनी ज्या पद्धतीचे असल्या किरकोळ लोकांच्या आरोपाकडे लक्ष द्यायला मला वेळ नाही। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शेतकऱ्यांच्या मागण्याबाबत मुख्यमंत्र्यांना 26 जुलैला अल्टिमेटम दिलं आहे। त्यानंतर सरकारमधून राहायचे किंवा नाही याबाबत निर्णय संघटना घेईल असा इशारा स्वाभिमान शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी माढा येथे ऊस परिषदेत दिला। प्रतिनिधी भैरवनाथ चौधरी, महालाईव्ह टीव्ही, माढा।